हे पडदे कसे आहेत का की? हे 100 रुपये पडदे. अच्छा, ते 150 रुपये पडदे. हे 100ला आहेत. हा, हे 100 आहे. 100ला आणि हे 150ला. हे पण भारी आहे. दुसऱ्या शॉपमध्ये आलोय आणि काकींच्या इथे ना सर्व वेगवेगळ्या घरातली भांडी वगैरे, बॉटल, डबे वगैरे सर्व आहेत. म्हणजे किचनमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात, बाकी घरामध्ये पण लागतात ना, त्या पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत. अच्छा, कुर्ता आहे का? कसं आहे कुर्ता? वो 200 रुपये आहे, 150 रुपये. अच्छा, ते 150चे आहे, ते 200ला. मस्त कलर आहे त्याच्यामध्ये. कशी आहे ओढणी काका? 50 रुपये. 50ला. अलग अलग कलरमध्ये. कसं आहे का की? 50 का 50ची 3 गार्बेज बॅग आहेत. चांगली क्वालिटी, चांगली. मी नेलेले आहेत ना, म्हणजे 3-4 वर्ष तिथूनच घेतलेलीस ना मागे? हा, 3-4 वर्ष झाली. हां, आईने इथून घेतलेलं अगोदर, पण छान क्वालिटी वगैरे छान आहे. हे टिश्यू कसं आहे? टिश्यू कसं आहे? 50 का 3. किती? 50 का 3. 50 के 3. आणि हा कसा आहे नेकलेस? 100 रुपये. 100ला. आपण मस्त आहे डिझाईन वगैरे. कानातली पण ना मस्त वेगवेगळी डिझाईन आहे. छोटीवाली पण आहेत आणि मोठीवाली. काका कानातले कसे आहेत? वरचे 10 रुपये वाले आहेत. 10 रुपयेवाले आहेत ना? हे बघ, याची पण ना मस्त डिझाईन आहे. हे काय? 40 रुपये. 40ला. जमी काय? दरवाजा ठेवायला पाहिजे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज ना आपण चाललेलो आहोत एका मस्त मार्केटमध्ये. ह्या मार्केटमध्ये ना सर्व गोष्टी एकदम स्वस्तात आणि रिझनेबल रेटमध्ये मिळतात. हा मार्केट अंधेरीला आहे, अंधेरी ईस्टला. आणि खूप जणांना म्हणजे ह्या मार्केटबद्दल माहीत नाही, एकदम हिडन आणि सिक्रेट मार्केट आहे. तर आज मी आणि आई आम्ही दोघे चाललेलो आहोत. तर त्या मार्केटमध्ये काय काय मिळतात, हा मार्केट कुठे आहे आणि सर्व गोष्टींचं तिकडे रेट काय आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता ना आम्ही बाहेर आलेलो आहे आणि आज आई सोबत आहे. तर आम्ही दोघं जण चाललेलो आहोत. हा इकडे ना अंधेरीचा हायवे आहे, इथूनच आम्ही चाललेलो आहोत. आई जवळच आहे ना? हा, जवळच आहे. हा, जवळच आहे, इथून लवकरच पोहोचू आपण. चला निघूया ना. तर मंडळी, फायनली आता ना आपण मार्केटमध्ये पोहोचलेलो आहोत. हा इकडे ना मालपा डोंगरीचा मार्केट आहे आणि इकडे बघताय रस्त्याच्या ना दोन्ही साईडला असे वेगवेगळे शॉप लागलेले आहेत. बघा, लाईनीतच पूर्ण ना शॉप आहे. आता आम्ही एक एक करून प्रत्येक शॉपमध्ये बघूया काय काय सर्व गोष्टी इकडे पाहायला मिळतात. आई सोबतच इकडे. चला हे बघूया ना मार्केटमध्ये. हो, चला. तर इकडे ना आम्ही एका शॉपमध्ये आलो. इकडे ना वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे पडदे वगैरे आहेत बघा या साईडला, आणि पिशव्या वगैरे पण पाहायला भेटतात इकडे. हे पर्स काय आहे रेट? काय की काय रेट? हे मोठे आहे. हे 100 रुपये. अच्छा, 100 रुपये. खायला नेण्यासाठी मोठे. हां, ह्याच्यामध्ये ना कॅरी करायला बऱ्याच गोष्टी आपण घेऊन जाऊ शकतो. हे बघा, वेगवेगळ्या ना डिझाईनमध्ये इकडे सर्व पिशव्या आहेत. छोटे पण आहेत का पर्स? हा, छोटे. हे छोटे कितीला आहेत? हे आहे ना, हे हे कितीला 50 वाले. हे 50 वाले. ते बघा, ही स्मॉल साईज आहे जरा. हे पण छान आहे, ह्याच्यामध्ये पण डिझाईन मिळतील तुम्हाला. हे पडदे कसे आहेत का की? हे 100 रुपये पडदे. अच्छा, ते 150 रुपये पडदे. हे 100ला आहेत. हा, हे 100 आहे. 100ला आणि हे 150ला. हे पण भारी आहे. ते बघा, ह्याच्यामध्ये पण कलर आहे. त्याला ना पूर्ण कापडाला टेक्स्चर आहे असा बघा, 3D प्रिंट वाटते. तिकडे पण आहे ते 150 वाले. ते किती? हे 100 हे आहे. 100 वाले आहेत ना? तिकडे हे चादर आहेत काय? चादर पण आहे, बेडशीट. फ्रीज बेडशीट. कव्हर पण आहे. अच्छा, फ्रीज कवर आहे. हा, हे फ्रीज कव्हर. हां, फ्रीजवरती ठेवायला बरे पडतात. ते दोन्ही साईडला असे पॉकेट असतात, त्याच्यामध्ये काही ठेवू शकतो. हे कसे आहे का की? 100 वाले, 150 वाले. अच्छा, 100 वाले, 150 वाले. ह्याच्यामध्ये साईज आहे. छोटेवाले 100 रुपयाला, मोठेवाले 150ला आहे बघ. आपण मस्त आहे, फ्रीजवरती छान दिसतात तसे. ही चादर आहे काय? बेडशीट कशी आहे? हा, हे बेडशीट आहे, इथे खाली बाजू. हे टेबल कव्हर आहे. अच्छा, हे टेबल कवर आहे काय? टेबल कव्हर आहे. टेबल कवर आहे. वरती असा डायनिंग टेबलवरती वर ठेवायला छान आहे. हे किती आहे का की? 150ला. छान आहे ते पण. बरं आहे. जेवायला अच्छा, पण हे टेबल कवर आहे. हे छोटेवाले आहे. हे मॅटचे आहे. ते 50 रुपये, 100 रुपये असे पाहायला मिळतात. छोटा छोटा आहे. हे काय? 40 रुपये. 40ला. जमी काय? दरवाजा ठेवायला पाहिजे. हे ते वाले हे कसे आहेत? ये 80 रुपये का, तो 120 का है. हे 80ला. हाँ 80 का. दोन कितीला? 120. घरात ठेवायला बरं आहे. ते झाडू कसं आहेत काका? झाड़ू 80 रुपये. 80ला. हे प्लास्टिकचं आहे ना? हे हाँ प्लास्टिकची प्लास्टिक का. हे कसं आहे? कौन सा? ये? 120 रुपये. 120. ये भी 120 का है.
गच्चा आहे चांगला. तर मंडळी आता ना मी दुसऱ्या शॉपमध्ये आलो आणि काकींच्या इथे ना सर्व वेगवेगळ्या घरातली भांडी वगैरे बॉटल डबे वगैरे सर्व आहेत. म्हणजे किचनमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागतात बाकी घरामध्ये पण लागतात ना त्या पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत. काकी डबे कसे आहेत? डब्यांची प्राईस काय आहे? त्या 120. अच्छा 120ला हे पण. अच्छा मोठी 220ला. हे म्हणजे टिफिनला बरे आहेत ते कामावरती न्यायला वगैरे. बाकी बॉटल वगैरे पण आहेत ते सर्व स्टीलच्या बॉटल आहेत. काय की बॉटल कशा आहेत? मोठे 160ला आहे, छोटे 120ला आहे. 160 120 आहे लहान मोठी तुम्ही साईज घ्याल तशी. बाकी किटल्या पण म्हणजे हा तेलाच्या बत्तीसाठी वापरतात. हे पण अलग अलग आहे साईज पण छोटी मोठी तुम्हाला मिळेल. 120 पण छान आहेत. हां हे पण छोटीवाली पण आहे बघा. छोटीवाली कशी आहे की 70 बरं आहेत. त्याच्या किडल्या पण मिळतील तेलाच्या किटल्या आहेत इकडे. बाकी घरातमध्ये ना म्हणजे किचनमध्ये पली वगैरे ज्या लागतात ना त्या पण आहेत बघा. ह्या पण मस्त पल्या आहेत इकडे बघा. इकडे हे डाळीसाठी वगैरे वापरू शकता. हे आपण कसं दुधाची सरू काढायला. त्यामध्ये याच्यामध्ये सर्व गाळण्यासाठी ती पली वापरतो. की ही कशी आहे पली? 70ला 70 रुपये. अच्छा 40 50 70 अशा तुम्हाला रेट म्हणजे साईजनुसार अलग अलग रेट आहे. ही बाकी तळण्यासाठी जाडी आहे. अजून पण इतर बऱ्याच गोष्टी आहेत घरामध्ये लागणार त्या. बत्तीसाठी पण आहे ते बघा. दाखव. हां ही खेळणी लहान मुलांसाठी ना असे घेतात बरेच जण जेवण बनवण्यासाठी. हां हे पण छान आहे खेळण्यासाठी. हे कशा आहेत काकी खेळणी? 30 रुपयाला. हां लहान मुलांच्या. अरे लहान मुलांचे मस्त आहे छान आहे. हे छोटे पण असे डबे आहेत हे बघा. बत्तीसाठी तुम्हाला इकडे बत्तीसाठी वेगवेगळे असे ना हे आहेत हे बघा बत्तीसाठी. हे बाकी हळद कुंकू ठेवण्यासाठी पण आहे. हे पण छान आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू ठेवू शकतो. हां हे सँडविच टोस्टर आहे पण छान आहे. एक काय कितीला आहे? 180ला आहे. बाकी फोडणी वगैरे देण्यासाठी पण ह्या पल्या आहेत त्याच्या. फोडणी त्याला बऱ्या पडतात. ह्या मोठ्या पण आहेत बघा. मोठी साईज आहे इकडे. बाकी हे ना हे सर्व सोलण्यासाठी बटाटे वगैरे सोलण्यासाठी बरे पडतात. ते छान असतं ते इझी काम होतं. बाकी हे कसं आहे? हां 40 रुपयाला आहे. हे ना असे छोटे छोटे असे बास्केट पण आहेत. बाकी डबे पण आहेत काकींच्याकडे. बाकी किशी वगैरे आहे. सुपडी वगैरे पाहायला मिळतील. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. छोटेवाले पण डबे आहेत हे बघा. मोठेवाले पण मिळतील तुम्हाला. इकडे पिगी बँक आहे हे बघा. बारीक असे छोटे मोठे डबे आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत काकींच्या शॉपमध्ये. कपडे पण मिळतील. साडण वगैरे ते बघा त्या साईडला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मंडळी इकडे ना आता मी दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे. इकडे काका आणि काकी आहे त्यांचा पूर्ण शॉप आहे मालपा डोंगरीलाच. इकडे ना सर्व पूजेच्या गोष्टी डेकोरेशनच्या गोष्टी अवेलेबल आहेत. काही काय हार वगैरे काय प्राईस आहे? अच्छा 150 वाले 50 पासून स्टार्टिंग आहे ना? 50 पासून स्टार्टिंग आहे 150. अच्छा छोटेवाले पण आहे. हे किती वाले आहेत? 25ला. हे बघा छोटी साईज आहे. ह्याच्यामध्ये पण अशी आहे बघा डिझाईन आहे अलग. हे पण छोटे भारी वाटते. छोटे फोटो फ्रेम वगैरे ना लावायला मस्त आहेत. हे पण आहे बघा. हे पण छोटे छोटे आहेत. आणि हे काय की कसं चुनरी 10 रुपयाला. हे सर्व अलग अलग ना डिझाईनचे चुनरी आहेत इकडे. पूजेच्या म्हणजे A to Z गोष्टी इकडे अवेलेबल आहे. काय की पूर्ण काय काय शॉपमध्ये मिळतो? आपल्याकडे अगरबत्ती ब्राऊन कलर अगरबत्ती 150 वाले आपल्याकडे 100ला येणार तुम्हाला. अच्छा अच्छा. हां ही 100ला मिळेल ना? हो, ही कोणता फ्लेवर ही आहे? फ्रेग्रन्स? मोगरा आहे. अच्छा मोगऱ्याची आहे. ही अलग आहे. हो हे बघा. ही अशी हिरवा चाप आहे. हिरवा चाप आहे ना? वाले 40ला येणार. हे किती 40ला? 40 रुपये. हां 50 रुपये 40ला तुम्हाला डिस्काउंट पण देतील काका. अजून पण काय काय गोष्टी अवेलेबल? सर्व पूजेच्या गोष्टी आहेत ना? सर्व पूजेच्या त्याच्यानंतर आता आपलं मार्गशीर्ष महिना येतो. मार्गशीर्ष असे मुखवटे वगैरे ते पण दाखवते. आपल्याकडे. अच्छा हा मस्त मुकुट आहे ना पूर्ण? हो पूर्ण मुकुट आहे. हा कसा मिळेल? त्याची किंमत 900 आहे. अच्छा हा आपल्याकडे तुम्हाला 700 रुपयाला येणार. 700 रुपयाला मिळेल ना? हा छान आहे आपण एकदम. हां आणि धूप वगैरे पण सर्व आहेत ना? हो हो. अच्छा असे त्यानंतर हे असे सगळ्या प्रकारचे धूप येणार आपल्याकडे. हा मसाला धूप आहे.
हा पायनॅपल फ्लेवर आहे. अच्छा अलग अलग फ्रेग्रन्स हो. आहे. हे किती स्टार्टिंग किती आहे? ही स्टार्टिंग 5 सेट आहे, 50 ला येणार. अच्छा 50. हा हे असे छोटे धूप येणार. हा हे छोटे पण बरे आहेत, जे मोठे नाही घेऊ शकत छोटे पण घेऊ शकता. 15 वाले. हा हे 15 वाले आहेत काय? हो. हा पण भीमसेन एक कापूस. आपल्याकडे बऱ्यापैकी चालतो. आता 1400 रुपये आपल्याकडे किलो आहे. 60 रुपये 40 ग्राम 60 रुपयाला येतो. अच्छा 40 ग्राम 60 रुपयाला. हा संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये हा जाळ लागतो. आम्ही पण लावतो घरी, हो. छान असतं ते. जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाते. त्याची मशीन आहे. हा ही मशीन मध्ये लावायचं म्हणजे हो. मस्त स्मेल भारी येते. हा ही मशीन मशीन आहे कितीला 250 पडेल रुपये काका? MRP. आपल्याकडे तुम्हाला 130 रुपयाला भेटणार. 250 रुपयाचे 130 ला हो विथ डिस्काउंट. हा, आणि discount त्याच्यावरती मध्ये. या कापराच्या ह्या गोळ्या फ्री आहेत. हे बघा वड्या पण फ्री मिळते आणि ही ही मशीन 10 ते 15 मिनिटं ठेवायची. सुगंध भारी स्मेल येतो. यायला चालू होतो. भीमसेन कापूर टाकल्यानंतर. अच्छा पूजेचं आपल्याकडे संपूर्ण साहित्य भेटतं. पूजेचं सर्व साहित्य आहे ना? धूप कापूर अगरबत्ती पासून सर्व. हा इकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत. हा लक्ष्मीपूजनाचं पण सर्व म्हणजे पूजेचं तुम्हाला विधी वगैरे करायची असेल ना काकांच्या इकडे सर्व अवेलेबल आहे. ते बघा काका हे माळा वगैरे कशा आहेत? 50 आहे, 40 आहे. अच्छा 40 रुपयाला मिळतील हे बघा. हे पण असे ना फुलांचे पण असे माळ आहेत. हे काय कसे आहेत? ही 150 आहे. अच्छा हे 150 ला आहे. हार आहे पूर्ण. हा असे कृष्णाचे कपडे. हा कपडे पण मिळतील हे कृष्णाचे, म्हणजे छान दिसतात ते, भारी आहे. इकडे बघता हे ना काकांच्या शॉपचं नाव आहे दत्त कृपा पूजा साहित्य आणि इकडे ना कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे बघा. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण करू शकता. पूजेचे काही गोष्टी असतील ना तर काकांना जास्त सांगा. सामान असेल हा तर आपण त्यांना डिलिव्हरीचा देऊ शकतो. अच्छा होम डिलिव्हरी पण देता का जास्त हो, सामान जास्त असलं की? असेल तर जवळ असेल तर होम डिलिव्हरी देऊ शकतो. अच्छा नाही तर मग डिलिव्हरीचे चार्जेस हा. त्यांना पे करावे लागतील. बरं आहे, तुम्ही जास्त सामान घेतलं तर तुम्हाला बरं पडेल, म्हणजे हा सर्व तुम्हाला छान प्राइस मध्ये काका देतील. हे पण काका सर्व पूजेलाच वापरतात ना? हो शेणी वगैरे. हा शेणी आहे ते सर, शेणी छान आहे. तसंच वापरल्या पाहिजे ऍक्च्युली, पूजेला बरं असतं. इको फ्रेंडली असतात पूर्ण. शेणी बघा आपण गावाला वापरतो ना ते धूप वगैरे गावाला आमचे पण करायला. असे बनवतात. इकडे साड्या सुद्धा अवेलेबल आहेत का की लक्ष्मी पूजनासाठी वापरतात ना? नाही हे मार्गशीर्ष मध्ये महालक्ष्मीच्या अच्छा मार्गशीर्ष महिना. आम्ही स्वतः बनवून देतो. जे स्वतः बनवताय हे किती प्राइस आहे याची? यांची प्राइस 250 आहे. 250. अच्छा 300 आहे, 250 ला देतो आपण. अच्छा 250 पर्यंत मिळतील. 300चे तुम्हाला 250 ला मिळतील. ह्याच्यामध्ये पण असे कलर आहेत, काही कलर दाखवा. मार्गशीर्ष महिन्यासाठी या देवींसाठी म्हणजे ह्या साड्या पैठणी आहे बघा. काठपदराचं. हा हे बघ. पदराच्या असे त्या ना स्वतः घरी असे बनवतात काल देवीसाठी. छान आहे त्या. हा वेगवेगळ्या आपल्याला कलर त्या भेटतील इथे. माताची ऑरेंज मध्ये, रेड मध्ये, ग्रीन मध्ये पण आहे. कुठले पाहिजे ते कलर भेटतील. हा सगळे कलर आहेत. 250 ला तुम्हाला मिळतील. कशी आहे ओढणी काका? 50 ला अलग अलग कलर मध्ये. अच्छा कुर्ता आहे का? कसं आहे कुर्ता? वो 200 रुपये आहे, 150 रुपये. अच्छा ते 150 आहे, ते 200 ला. मस्त कलर आहे त्याच्यामध्ये. कुर्ते आहेत सर्व, लेडीजची कुर्ते आहेत. बरं आहे. इकडे पण मस्त मस्त आहे वेगवेगळे डिझाईन. हे कितना 200 हो ना? ये 200 का है और ये 150 का. हे ते 150चे आहे. हे 150चे, ते 200. एका पीस देख, 200 का पीस देख पहले. हे 200च आहे. त्यामध्ये दाखवतो दुकान. ऐसे पीस है. ग्रीन कलरमध्ये डिझाईनमध्ये. हे डिझाईन सेम आहे ना, इकडे अलग अलग कलरमध्ये पण मिळतील. सेम डिझाईनचे मस्त मस्त कलर मिळतील तुम्हाला. पण भारी आहे, छान कलर आहे. डिझाईन पण हा पण मस्त फक्त फ्लावरचा डिझाईन. ऐसे ना वाईट आहे. वाइट है ना? डिझाईन मध्ये बघते इसमें व्हाइट है क्या कलर पैटर्न में? हाँ, वाईट वाईट. पूरा वाइट. हा ये 100 रुपया. हे 100ला आहे. कारण हे जरा कसं बघ कॉटन आहे. हाँ कॉटन आहे ना पूर्ण. बाप आहे. ओढणी यायला बघायची होती ड्रेसवरती. चेक करतोय. छान आहे व्हाईट मध्ये. कुठल्या कलरचं? हा व्हाईट चांगली कोणत्या पण याच्यावर सूट करते. ये सब पीस देख रहे तुमको. छान वाटतंय ना? आपला माल हा छान डिझाईन. हे कितीला बोलताय? 200 ला. कसं आहे की 50चे 3 गार्बेज बॅग आहेत. 100ला 3 देतात. एकदम गार्बेज बॅग आहे, रोलमध्ये असते. हे किती? 50चे 100ला एक. 3 देतात.
का किलो? 50 एक आहे. हे असे रोल रोल असते खेचून तुम्हाला काढता येतात. 50 एक बोलतो. वो अच्छा आता है रोल। हे टिश्यू कसं आहे? टिश्यू कसं आहे? 50 का 3। किती? 50 का 3। 50 के 3. कसे आहेत ब्लाऊज? 200 रुपयाला। 200 ला रेडीमेड ब्लाऊज आहे. आणि ह्याच्यातले साधेवाले शिलाई मारावं लागते। हे साधेवाले कसे देतात? 140। किती आहे ते? 140. 140. हे डिझाईनवाले आहेत सगळे. 140 चे नॉर्मल म्हणजे अस्त्रवाले आहेत. अस्त्रवाले नाही, नॉर्मल ना? नॉर्मल बिना म्हणजे अस्त्रचे आहेत. शिवलेले ब्लाऊज. शिवलेलेच आहेत. कलर आहेत अलग अलग याच्यामध्ये. हे काका कसे आहेत बोलला? 200 आहेत ना, डिझाईनवाले 200 आहेत. तर मंडळी इकडे ना मी पुढच्या शॉपमध्ये आलो आहे आणि काकांच्या शॉपमध्ये सर्व ना लेडीजच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्लिप्स वगैरे आहेत. बाकी कानातले वगैरे पण आहेत हे बघा. कानातली पण ना मस्त वेगवेगळी डिझाईन आहे. छोटीवाली पण आहेत आणि मोठीवाली. काका कानातले कसे आहेत? वरचे 10 रुपये वाले 10 रुपयेवाले आहेत ना. याची पण ना मस्त डिझाईन आहे, पण छान आहेत. आणि सर्व क्लिप वगैरे पण आहेत, छोटे मोठे सर्व. काका क्लिप किती प्राइस आहे? 10 वाले आहेत, 5 वाले आहेत. अच्छा 10 वाले आहेत, 5 वाले. लहानवाले 5 वाले आहेत ते? हा 5 वाले. अच्छा हे लहानवाले 5 रुपयाला मिळते. आणि हे सर्व गळ्यातले सर्व मंगळसूत्र पण आहेत आर्टिफिशियल. हा कसं आहे काका? 40 रुपये, खालचे 50 रुपये, अच्छा हा 40 रुपयाला माळे आहे. 20 रुपये. खालचे 50 वाले आहेत. माळ 20 रुपयाला मिळाले बघा. हे गळ्यातला माळ आहेत, पण छान आहेत. हे पण सर्व कानातलीच आहे, ते पण छोटेवाल्याला मस्त दिसते. त्याचे रिंग टाईपमध्ये पण आहे ते बघा. हे का कसे? 10 रुपये. हे पण 10. आणि हा कसा आहे नेकलेस? 100 रुपये. 100 ना. आपण मस्त आहे, डिझाईन वगैरे छान आहे एकदम. हे पण भारी आहे, गळ्यातलं आहे सर्व नेकलेस. हे पण किती काका? 50ला आहे? 30 रुपयाला. हे पण मस्त आहे ना, ते छान दिसतं. वाले ते 20 रुपये. दिसतं. छोटे छोटे हे पण भारी आहे, लहान मस्त दिसतं. तर मंडळी इकडे ना मी दादाच्या शॉपमध्ये आलो आहे आणि इथे ना सर्व मला स्लीपर्स बाकी सँडल वगैरे सर्व लेडीजचे आहेत. त्याचं काय स्टार्टिंग आहे? स्टार्टिंग कितीपासून आहे? 300 350. अच्छा 300 350. कोल्हापुरी पण आहेत. हे कोल्हापुरी कसे आहेत? 450. मोजडी पण आहे, पण भारी आहेत. कोल्हापुरी पण भारी आहेत. बाकी सर्व इकडे पण स्लीपर्स वगैरे पण आहेत. हे बघा क्रॉक्स वगैरे आहेत. तर स्लीपर्स कसे आहे? 250ला. क्रॉक्स पण आहेत हे बघा, पण भारी क्रॉक्स आहेत. हे ना इकडे लेडीजचे पण आहेत. हे सर्व सँडल आहेत लेडीजचे. हे पण भारी आहे, मस्त डिझाईन आहे, छान आहेत ना ही. हां बाकी सर्व मेनचे पण तुम्हाला सँडल मिळतील हे बघा 350 पासून. तिकडे पण आहेत ते सर्व स्लीपर्स वगैरे पण आहेत लेडीजचे. तर हे सँडल कसे आहेत? हां किती? 300ला आहे ना. लेडीजचे शिवाय वगैरे शिवायची चांगली क्वालिटी चांगली. मी नेलेले आहेत ना, म्हणजे 3-4 वर्ष तिथूनच घेतलेलीस ना मागे? हा 3-4 वर्ष झाली. हां आईने इथून घेतलेलं अगोदर, पण छान क्वालिटी वगैरे छान आहे. मागच्या टायमाला इथून घेऊन गेली होती. मस्त टिकतात चांगले रिजनेबल रेटमध्ये. तर मंडळी शॉपचं नाव ना सद्गुरू कृपा आहे. मालपा डोंगरीमध्येच हा दादाचा शॉप आहे आणि इथे सर्व ना सँडल वगैरे लहान मुलांच्या लेडीजचे सर्व मिळतात. इथे ना तुम्हाला भाजी मार्केटवरून पाहायला मिळेल. भाज्या पण मस्त मस्त ताज्या सर्व भाज्या आहेत. इकडे पण आहेत वसईमध्ये. हे सर्व गावच्या भाज्या असतात. कशी आहे भाजी? हा की ही भाजी कशी? 30 रुपये. कसली भाजी? चवळीची. सर्व अळूची पानं वगैरे आहेत तिथे. काकड्या गाजर सर्व म्हणजे नॉर्मल व्हेजिटेबल असतात. ती बघ लाल माठची बघ. ती भाजी पाहिजे होती. ही कोणती भाजी? माठाची भाजी बघते. 30 रुपयाला. 30 रुपयाला. ही पण माठाची भाजी. हां मोठी जोडी आहे. 30 रुपयाला. बरं जास्त क्वांटिटी. मी घेते. हे का नारळ कसे आहेत? 25 रुपये. 25 रुपये बोलतोय. 50 आहे. हे किती आहेत? हे 40 वाले. हे मोठे आहेत जरा. आहे पाणी आहे. इकडे ना दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे. पवार बंधू मसाले आहे, मालपा डोंगरी नंबर 3 अंधेरी पूर्व. आणि ह्यांच्यामध्ये ना ह्यांच्या शॉपमध्ये म्हणजे वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आणि बाकीचे पण इतर सर्व भरपूर गोष्टी आहेत. बघ हे सर्व नाश्त्याचे पण पदार्थ आहेत. चकल्या आहेत बघा. हे लाडू वगैरे आहेत. काजूगर पण मिळतील. सालीवाले काजू आहेत बघा. काय सालीवाले काजू कसे आहेत?
हे बघा हे पण खायला ना मस्त असतं. हे कसे आहेत? 250ला पाव किलो येते. हे पण बाकी लाडू आहे, ते शेव लाडू आहेत, बारीक शेवचे लाडू आहेत. ते बघा कोकणी पदार्थ आहे तिकडे. बाकी पूजेच्या पण सर्व गोष्टी आहेत तिकडे, घी वगैरे आहे. इकडे ना आपले सर्व कोकणातले पण पदार्थ आहेत बघा, कोकम सरबत वगैरे, अलग अलग ज्यूस मिळतील. आमलाचं सर्व आहे, त्याच्यानंतर हा कोकम सरबत पण अलग अलग आहेत. बाकी पीठ वगैरे सर्व कोकणातल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे खास ना मसाल्यासाठी काकांच्या इकडे खूप व्हरायटी आहेत. काका मालवणी मसाला कसा आहे? 480 रुपये किलो. 480 रुपये किलो ना. मालवणी मसाला आहे पण संडे स्पेशल 600 रुपये किलो ना. गरम मसाला, रजवाडी गरम मसाला पण आहे का? 800 रुपये किलो. अच्छा, गरम साधा 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. आणि हा कांदा लसूण कसं आहे? 400 रुपये. 400 रुपये किलो आहे ना. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मसाले आहेत काकांचे. खास करून कोकणातले मालवणी आपला स्पेशल मसाला आहे आपण मिळेल इथे. आणि बाकी चटणी पण आहे, खोबरा लसूण चटणी आहे इकडे, पण छान लागते खायला. आणि या लिंबूचा लोणचा आहे, गोडवाला आहे, गोड लिंबू लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे, तिळकुड्याची चटणी आहे इकडे. काका ही चटणी कशी आहे तिळकुड्याची? 40 रुपये 100. 40 रुपये 100 ग्राम. आणि खोबरा 40 लसूण रुपये 100. 40 रुपये 100 ग्राम, सेम रेट. इकडे ना मंडळी काकांच्या शॉपचा नंबर पण इथे दिलेला आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व मसाल्याचे ना पदार्थ इकडे काकांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. बाकीच्या पण इतर पण गोष्टी कोकणातले पण पदार्थ आहेत, तुम्ही नक्की डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारू शकता त्यांच्याशी आणि ऑर्डर देऊ शकता. तर मंडळी आज ना ॲक्च्युली मार्केटमध्ये एवढी गर्दी नाही, संडेला खूप असते ना. संडेला खूप असते. हां, संडेला तुम्हाला ना इकडे भरपूर गर्दी पाहायला मिळेल. आम्ही म्हणजे इकडे दर टायमाला असं छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, त्या घ्यायला येत असतो. बाकी छान म्हणजे मस्त प्राईजमध्ये मिळतात आणि चांगली क्वालिटी वगैरे छान असते ना. छान मार्केट आहे, तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. झाडायचो काय रेडीचे पैसे टांगने वाला भी छान कलर आहे का? वो भी सकते. छोटे वाले आहेत काय? हे कितने काय? 100ला. मस्त कलर आहे ते. तर मंडळी आता ना मी एका काकींच्या शॉपमध्ये आलो आहे. काकींच्या शॉपमध्ये ना बऱ्याच अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे तर आपल्या इकडे ना वेगवेगळे मसाले आहेत. हां, मालवणी मसाले वगैरे. काय की कसं हा 170ला आहे का? हा 170 किती आहे? पाव किलो किलो. आहे का? मालवणी मसाला आहे, बरा पडतो असं वापरायला ना घरी. बाकी बेसन पीठ आहे, कुडीत पीठ आहे, 70 रुपयाला आहे. बरं आहे, कुळदाचं मस्त भारी बनतो. हां, घरगुती सगळे मसाले. बाकी चटणी वगैरे आहे इकडे. ही खोबऱ्या लसणाची आहे ना? कशी आहे ही? 30 रुपयाला. ही याची आहे तिळाची चटणी. ही कशी आहे? 35 आहे. 35ला आहे ना. बरं आहे, आपले कोकणी सर्व पदार्थ आहेत. सगळं मालवणी. बाकी मंचुरियन पीठ आहे. हा कसं आहे का की? ते 40ला आहे ना. हे पण आम्ही बरेच म्हणजे वापरतो मंचुरियन वगैरे बनवायला, छान लागतं ते. हा कोणतं आहे? थाळी पीठ आहे ना. 60 रुपयाला आहे. अंडी आहे. अच्छा, अंडी वगैरे आहे. बाकी मसाले वगैरे भरपूर आहे. चिंच कशी आहे? चिंच पाव किलो 50. पाव किलो 50 ना. यांच्याकडे ना खोबरा पण चांगला भेटतो. मी यांच्या इथून खोबरा नेते. खोबरा नेलेला आम्ही बऱ्याच वेळा नेलेला इथे. कसं आहे खोबरा? पाव किलो 110 रुपये. पाव किलो 110 रुपये. पापड वगैरे पण पापड आहे. पापड पण येणार आहे. गाडी येणार आहे पापडाची. अच्छा, पापड पण आहे. आणि मी ह्या कशा आहेत? द्या. हे छोटेवाले पापड 10 रुपयाला एक. 10 रुपयाला एक आहे ना. हा. बरेच काकींच्याकडे ना कोकणी वगैरे सर्व पदार्थ आहेत. छान काकींचं शॉप आहे. काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा? काय कॉन्टॅक्ट नंबर? 79 हां 77 हां 29 89 हा. 23. अच्छा, हा तर कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर काकींना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मला काही वेगवेगळे प्रोडक्ट हवे असतील ना तुम्ही घेऊ शकता. चला मंडळी, आता ना आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. मार्केट तुम्हाला दाखवलं, वेगवेगळे शॉप होते मार्केटमध्ये. आता घरी चाललोय. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. आज आपण गेलो होतो मालपा डोंगरीला अंधेरी ईस्टच्या मार्केटमध्ये आणि तिकडे वेगवेगळ्या गोष्टी सर्व दाखवल्या की तिकडे काय काय गोष्टी मिळतात आणि सर्व आपण ना शॉपचं नाव सांगितलेलं आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांनी प्रत्येक शॉपचा दिलेला आहे. तर तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता, कॉल करू शकता. तुम्हाला काही प्रोडक्ट हवे असले तर तिकडून परचेस तुम्ही करू शकता. आणि ह्या मार्केटचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर तिकडे तुम्ही चेकआउट करून तिकडे त्या मार्केटला व्हिजिट करू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.